नमस्कार, मी राजाभाऊ बोंद्रे, सातारा न्यूज, फलटण. आज आपण आहोत फलटण येथे, ज्या जैन समाजाची कोणती काशी म्हणतो आपण यांना, दक्षिण काशी. जैनांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या फलटण येथील एका सांस्कृतिक वारसा असणाऱ्या शहरामध्ये, या शहरामध्ये 25 डिसेंबर 2025 रोजी मराठी जैन साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. त्याच्या अनुषंगाने, आणि हे 27वे संमेलन आहे, बरोबर ना सर? तर त्याच्या अनुषंगाने आज आपल्या समोर फलटण येथे परिसंवाद करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आमच्या फलटण येथील जैन समाजातील एक ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद मेहता यांच्या निवासस्थानी त्यांनी आज आवर्जून भेट दिलेली आहे. तर आपण आता प्राध्यापक डी ए पाटील चेअरमन आहेत या मराठी जैन साहित्य संमेलनाची, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. पाटील साहेब, फलटणमध्ये प्रथमतः आपलं स्वागत आहे आणि सर्व आमच्या जैन बांधवांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. आपल्या या योगदानाबद्दल जैन समाज आपला पूर्णपणे आभारी आहे आणि असंच जैन समाजाबद्दल योगदान लाभावं अशी अपेक्षा आहे. तर या मराठी जैन साहित्य संमेलन जे 27वे आहे, त्याच्या अनुषंगाने आपण काय संदेश द्याल जैन बांधवांना आणि सर्व जैन आणि जैन इतरांना? तर 27व्या मराठी जैन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जैनांची दक्षिण काशी म्हणून सर्वार्थानं समृद्ध असलेली या अशा फलटण नगरीमध्ये आम्हाला जैन साहित्यिक, विचारवंत लेखक, कवी, बालकवी, महिला, पुरुष, युवक, युवती यांना जवळपास एक 12 सत्रामध्ये 27 वक्त्यांच्या माध्यमातून या फलटण नगरीनं पूर्वी या समाजाला, देशाला, देशाच्या संस्कृतीला काय दिलेलं योगदान, या योगदानाविषयीच आपल्याला जास्त फ्लॅश केंद्रबिंदू ठेवून आम्ही आमच्या संमेलनाचं पहिलं सत्र त्याच नावानं ठेवलेलं आहे. कारण अशा विचाराच्या माध्यमातून देश घडला जातो, समाज घडवला जातो, समाजाचं स्वास्थ्य टिकवलं जातं. समाजामध्ये विविध स्वरूपाच्या आज सामाजिक समस्येनं आज घेरलेलं आहे. यामधून आपल्याला उपाय काढण्यासाठी, शांतता लाभण्यासाठी, स्वास्थ्य लाभण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी साहित्याची गरज आहे, चिंतनाची गरज आहे, वाचनाची गरज आहे. लहान मुलापासून मोठ्या मुलापर्यंत आपण फक्त आपलं न पाहता संपूर्ण समाजाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका कशी करावी, ठेवावी, बोलवावी आणि त्याच्यातून समाज पुढचा कसा घडवावा, यासाठी म्हणून हे संमेलन आम्ही फलटण नगरीमध्ये ठेवलेलं आहे. या संमेलनाच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून फलटण आणि फलटणच्या आसपास असलेल्या सर्वच बंधू भगिनींना एक चांगल्या पद्धतीचा विचार मिळावा, त्याच्यातून पुढचं भविष्य त्यांना कशा पद्धतीनं आपण अशा संकटाच्या काळामध्ये सामोरे गेलं पाहिजे, सामाजिक संकट आहे त्यामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, देशाच्या संकटामध्ये आपण कसं उभा राहायला पाहिजे, हे देणारं, प्रबोधन करणारं हे संमेलन अतिशय छान पद्धतीनं संयोजित केलेलं आहे. याला गुरु महाराजांचा, पद्मनंदी महाराजांचा आशीर्वाद आहे, लक्ष्मीसेन महाराज, जिनसेन महाराज यांचाही याला आशीर्वाद आहे. आणि त्यामुळं याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील आपण पाहावं. आणि म्हणूनच जैन काशी ही दक्षिणेत जवळपास महाराष्ट्रातच जवळजवळ 14 लाखाच्या वरती लोकसंख्या जैनांची आहे. अशा या ठिकाणी आणि काशी म्हणून याला संबोधलं जातं. याला कारण इथं असलेली अध्यात्माच्या माध्यमातून विविध स्वरूपाची, जैनांना धरून जैनेतरांची विविध अशी जी मंदिरं आहेत, या मंदिरातून जे काम चालतं, हे काम समाजाला, देशाला आणि मानवतेला अत्यंत उंचीवर नेणार आहे. त्याची प्रभावना निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही पुढे हे संमेलन नियोजित केलेलं आहे. आता या संमेलनामध्ये काही सत्र आपण आयोजित केले, तर विशेषतः कोणत्या एखाद्या सत्राबद्दल थोडीफार माहिती द्या महिलांसाठी, आणि विशेषतः युवा वर्ग जो आहे आजच्या विज्ञान युगामध्ये सर्व समाजात, जैन समाज आणि इतर एक युवा पिढी जी आहे ती जरा वेगळ्या विचाराकडे जाते, त्याबद्दल ह्या साहित्य संमेलनातून आपण काय संदेश देऊ इच्छिता? या साहित्य संमेलनामधून युवकांनी खरोखरच याचा लाभ घ्यावा. कारण आज आमच्या परिसरामध्ये दीपक पाटील यांनी जी कंपनी स्थापन केलेली आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, या कंपनीच्या माध्यमातून स्वतः ते युवक युवतींना अतिशय सुंदर पद्धतीनं सदुपयोजन करतात. ते स्वतः इथं आलेले आहेत एवढ्यासाठीच की या परिसरातल्या आणि सगळ्याच युवकांना आज आपली जबाबदारी काय आहे, आम्हाला पुढे भविष्य कशा पद्धतीनं आपण सामोरे जायचं आहे, या स्वरूपामध्ये प्रबोधन तिथं मोठ्या प्रमाणात आम्ही त्या सत्रात 26 तारखेच्या संध्याकाळी 7 ते 12 हे जे संमेलन आहे, या संमेलनामध्ये युवकांना, युवतींना चांगल्या पद्धतीनं जीवन मूल्ये आणि त्या मूल्यांची ओळख, तोंड ओळख
व्हावी आणि त्या मूल्यावर आधारित त्यांचं युवावस्था पुढे यावी हा त्यातला मुख्य उद्देश आहे. त्याला जोडूनच या परिसरात बिझनेस करून समाजाच्या उत्पादनामध्ये भर घालणारी आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी वेगळ्या स्वरूपाचं जे काम करतात त्या कामामध्ये त्यांना अडीअडचणी काय येतात त्याचंही मार्गदर्शन व्हावं सर्वांना, यासाठी म्हणून उद्योग मिळावा अशा स्वरूपामध्ये सुद्धा एक सत्र ठेवलेलं आहे, जे साहित्याला जोडून हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणून या लोकांच्या मागणीनुसार ते सत्र आम्ही ठेवलेलं आहे. अजूनही परिसंवादात फार उत्तम मुद्दा दिसून येत आहे. प्राचीन जैन साहित्य एक चर्चा, तसेच असणारी आजची जैन स्त्री या अनुषंगाने थोडक्यात काय संदेश द्याला? आजची जैन स्त्री ही खरं तर स्त्रियांना संपूर्ण समाजामध्ये महात्मा फुले, त्यांच्या सावित्रीबाई यांच्यापासून सुरुवात जर केली तर या महाराष्ट्रामध्ये आज पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरारी मारलेली आहे. ही या समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. स्त्री आणि स्त्री शक्ती, स्त्री कौशल्य, स्त्रियांचं नियोजन संयोजन स्वयंपाकघरात जसं नियोजन असतं तसं समाजामध्ये तिने यावं आणि त्या समाजाचं नियोजन संयोजन करून चांगला रुचकर रोज आपल्या घरातल्या सर्वांना जे काय खायला देते तेच समाजामध्ये तिनं चांगल्या पद्धतीचं संयोजन नियोजन करून समाजाला चांगलं नेतृत्व द्यावं, चांगल्या गुणाचा प्रचार प्रसार करावा आणि त्या स्त्रीला काहीतरी या समाजामध्ये महत्त्व आलेलं आहे त्याचा उपयोग स्त्रियांनी करून घ्यावा. त्यांचा वेळ समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. तो महत्त्वाचा विषय लक्षात घेऊन आपण सर्वच स्त्रियांनी याच्यामध्ये यावं आणि या देशाचं, मानवतेचं सुंदर असं काम त्यांनी करावं. घरचं काम, मुलाला घडवण्याचं काम तर छानच छान करतात ना, एक उत्तम नागरिक तुम्ही तयार करता. बरोबर सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा स्त्रियांनी घराच्या बाहेर पडलं पाहिजे. या अर्थानं आम्ही ते सत्र ठेवलेलं आहे. अजून एक छोटासा प्रश्न आहे पाटील साहेब, जैन समाज आणि जैन इतर समाज, तर जैन समाजाच्या वतीने जैनेतर समाज जो आहे त्यांना आपण शांतीसाठी किंवा आपल्या जैन समाजाच्या काही तत्व हे तत्वज्ञान आहे याबद्दल कोणतं मार्गदर्शन, कोणतं काय सांगाल? जैन तत्वज्ञान हे पुरती फक्त जैनांच्यासाठी मर्यादित नाही आहे. विश्वातील सर्व जीवांचं कल्याण करणारं हे तत्व आहे, मूल्ये आहेत. किंबहुना ह्या मूल्यांचं सादरीकरण करण्यासाठी आमच्या जैन समाजामध्ये पूजा, विधी, विधानं असतात. पण त्या विधानामधून सुद्धा सर्वांचं कल्याण करणारी भूमिका सर्वात महत्त्वाची असतात. आमच्या या विधानामध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्राच्या माध्यमातून सर्व जीवाचं कल्याण व्हावं या हेतूने मानवतेच्या दृष्टिकोनातूनच आमचा विचार आहे. जगा आणि जगू द्या आणि परस्पर एकमेकाशी सहकार्य करत आपण थोडं आपलं जीवन संपन्न केलं पाहिजे. म्हणजे परस्पर जीवानाम अशा स्वरूपाचं तत्त्वज्ञान या माध्यमातूनही पुढे जात असतं आणि ते आम्ही सर्वांसाठी खुलं केलेलं आहे, प्रथमपासून आहे आणि पुढे या अनादिकालापर्यंत ते चालत राहणार आहे. आपल्या समाजातील बांधवांच्यात, भगिनींच्यात नेहमीच नम्रता, विनयशीलता दिसून येते. तर ही नम्रता, विनयशीलता पिढ्यानपिढ्या आपल्यामध्ये अजून कशी रुजली जाते, त्याच्या मागे काही साहित्य आहे? साहित्याच्या माध्यमातून तरी मला तर असं म्हणायचं आहे की पुरुषांच्या पेक्षा आमच्या जैन धर्माचं संरक्षण संवर्धन सर्वात जास्त कोणी केलं असेल तर जैन स्त्रीनं आजपर्यंत करत आलेली आहे. अतिमब्बे म्हणून मी उल्लेख करेन. कर्नाटकामध्ये अतिमब्बे म्हणून एक अतिशय सुंदर असं काम करणारी स्त्री, जिनं आपल्या जीवनामध्ये असा एक संकल्प केला, व्रत घेतलं की ज्या गावामध्ये मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारी ग्रंथालय असावं आणि ग्रंथांच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून क्रांती घडावी अशा स्वरूपाचं एक संकल्प करून आपलं कॉन्ट्रिब्युशन त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ग्रंथालय, पुस्तकं आणि आपले परंपरेतले जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्या माध्यमातून जुना ग्रंथ नव्या लोकांना कळला पाहिजे आणि तो कळून घेतल्यानंतर, कारण का आता वाचणं हे अतिशय कमी झालेलं आहे आणि या अशा माध्यमातूनच लोकांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून आता संपर्क साधन इतकं चांगलं आहे की त्या माध्यमातून समाज घडवायला अतिशय सोपं काम आहे. पण ते होत नाही हे बी खंत आम्ही व्यक्त करतो. खरं तर फार सुंदर असं जगाचं स्वरूप आता आलं पाहिजे. आज जग एका उंबरठ्यावर असं आहे की हे जग वाचवायचं कसं, तर वाचवायला एकच अनेक लोक सांगतात, संशोधनही सांगतात, जैन तत्त्वज्ञानही सांगतं की जैनांचं तत्त्वज्ञान अहिंसेचं असेल, सत्याचं असेल, अपरिग्रहाचं असेल,
हे तत्वज्ञान या समाजाला, या विश्वाला नक्कीच तारणार आहे आणि अशा तारणाऱ्या तत्वज्ञानाची मूल्ये जी आहेत ती मूल्ये समाजाच्या तळापर्यंत गेली पाहिजेत, हाच आमचा उद्देश आहे. आपल्या जैन समाजामध्ये नेहमीच समाजाशी निगडीत असणारा आणि समाजाला अत्यावश्यक असणारा असा व्यवसाय निवडला जातो आणि तो व्यवसाय पण हे जैन बांधव अतिशय सचोटीने करतात. एक असं निदर्शनास येतं सर्वत्र आपण पाहतो. अगदी. तर याच्या पाठीमागं काय शिकवण आहे तुमच्या संतांची किंवा कोणाची, किंवा आपल्याला जो धंदा म्हणजे जो व्यवसाय करायचा आहे तो नेहमी शास्त्राला धरून असावा, असा एक कल जैन समाजात सर्व समाजाला मला प्रत्यक्ष तरी जाणवत असतो. तर याच्या पाठीमागं काय तत्वज्ञान आहे किंवा कोणत्या जैन समाजाची कोणती काशी म्हणतो आपण यांना, दक्षिण काशी, जैनांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या फलटण येथील एका सांस्कृतिक वारसा असणाऱ्या शहरामध्ये, या शहरामध्ये 25 डिसेंबर 2025 रोजी मराठी जैन साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. त्याच्या अनुषंगाने, आणि हे 27वे संमेलन आहे, बरोबर ना सर? तर त्याच्या अनुषंगाने आज आपल्या समेत फलटण येथे परिसंवाद करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आमच्या फलटण येथील जैन समाजातील एक ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद मेहता यांच्या निवासस्थानी त्यांनी आज आवर्जून भेट दिलेली आहे. तर आपण आता प्राध्यापक D.A. पाटील चेअरमन आहेत या मराठी जैन साहित्य संमेलनाची, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. पाटील साहेब, फलटणमध्ये प्रथमतः आपलं स्वागत आहे आणि सर्व आमच्या जैन बांधवांच्या वतीने आपलं सहर्ष धन्यवाद. आपल्या या योगदानाबद्दल जैन समाज आपला पूर्णपणे आभारी आहे आणि असंच जैन समाजाबद्दल योगदान लाभावं अशी अपेक्षा आहे. तर या मराठी जैन साहित्य संमेलन जे 27वे आहे त्याच्या अनुषंगाने आपण काय संदेश द्याल जैन बांधवांना आणि सर्व जैन आणि जैन इतरांना? तर 27व्या मराठी जैन साहित्य संमेलनाच्या माध्यमातून जैनाची दक्षिण काशी म्हणून सर्वार्थानं समृद्ध असलेली या अशा फलटण नगरीमध्ये आम्हाला जैन साहित्यिक, विचारवंत, लेखक, कवी, बालकवी, महिला, पुरुष, युवक, युवती यांना जवळपास एक 12 सत्रामध्ये 27 वक्त्यांच्या माध्यमातून या फलटण नगरीनं पूर्वी या समाजाला, देशाला, देशाच्या संस्कृतीला काय दिलेला योगदान, या योगदानाविषयीच आपल्याला जास्त फ्लॅश केंद्रबिंदू ठेवून आम्ही आमच्या संमेलनाचं पहिलं सत्र त्याच नावानं ठेवलेलं आहे. कारण अशा विचाराच्या माध्यमातून देश घडला जातो, समाज घडवला जातो, समाजाचं स्वास्थ्य टिकवलं जातं. समाजामध्ये विविध स्वरूपाच्या आज सामाजिक समस्येनं आज घेरलेला आहे. यामधून आपल्याला उपाय काढण्यासाठी, शांतता लाभण्यासाठी, स्वास्थ्य लाभण्यासाठी, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी साहित्याची गरज आहे, चिंतनाची गरज आहे, वाचण्याची गरज आहे. लहान मुलापासून मोठ्या मुलापर्यंत आपण फक्त आपलं न पाहता संपूर्ण समाजाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाने आपापली भूमिका कशी करावी, ठेवावी, बोलवावी आणि त्याच्यातून समाज पुढचा कसा घडवावा यासाठी म्हणून हे संमेलन आम्ही फलटण नगरीमध्ये ठेवलेलं आहे. या संमेलनाच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून फलटण आणि फलटणच्या आसपास असलेल्या सर्वच बंधू भगिनींना एक चांगल्या पद्धतीचा विचार मिळावा, त्याच्यातून पुढचं भविष्य त्यांना कशा पद्धतीनं आपण अशा संकटाच्या काळामध्ये सामोरे गेलं पाहिजे, सामाजिक संकट आहे त्यामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे, देशाच्या संकटामध्ये आपण कसं उभा राहायला पाहिजे, हे देणारं, प्रबोधन करणारं हे संमेलन अतिशय छान पद्धतीनं संयोजित केलेलं आहे. याला गुरु महाराजांचा, पद्मनिधी महाराजांचा आशीर्वाद आहे, लक्ष्मीसेन महाराज, जिनसेन महाराज यांचाही याला आशीर्वाद आहे आणि त्यामुळं याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील आपण पाहावं. आणि म्हणूनच जैन काशी ही दक्षिणेत जवळपास महाराष्ट्रातच जवळजवळ 14 लाखाच्या वरती लोकसंख्या जैनांची आहे. अशा या ठिकाणी आणि काशी म्हणून याला संबोधलं जातं, याला कारण इथं असलेली अध्यात्माच्या माध्यमातून विविध स्वरूपाची जैनांना धरून जैनेतरांची विविध अशी जी मंदिरं आहेत, या मंदिरातून जे काम चालतं हे काम समाजाला, देशाला आणि मानवतेला अत्यंत उंचीवर नेणार आहे. त्याची प्रभावना निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही पुढे हे संमेलन नियोजित केलेलं आहे. आता या संमेलनामध्ये काही सत्र आपण आयोजित केले, तर विशेषतः कोणत्या एखाद्या सत्राबद्दल थोडीफार माहिती द्या महिलांसाठी आणि विशेषतः युवा वर्ग जो आहे आजच्या विज्ञान युगामध्ये सर्व समाजात, जैन समाज आणि इतर एक युवा पिढी जी आहे ती जरा वेगळ्या विचाराकडे जाते, त्याबद्दल ह्या साहित्य संमेलनातून आपण काय संदेश देऊ इच्छिता? या साहित्य संमेलनामधून युवकांनी खरोखरच याचा लाभ घ्यावा. कारण
आज आमच्या परिसरामध्ये दीपक पाटील यांनी जी कंपनी ते स्थापन केलेली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, या कंपनीच्या माध्यमातून स्वतः ते युवक युवतींना अतिशय सुंदर पद्धतीने सदुपयोजन करतात. ते स्वतः इथं आलेले आहेत एवढ्यासाठीच की या परिसरातल्या आणि सगळ्याच मुलांना युवकांना आज आपली जबाबदारी काय आहे, आम्हाला पुढे भविष्य कशा पद्धतीनं आपण सामोरे जायचं आहे, या स्वरूपामध्ये प्रबोधन तिथं मोठ्या प्रमाणात आम्ही त्या सत्राचे 26 तारखेच्या संध्याकाळी 7 ते 12 हे जे संमेलन आहे, या संमेलनामध्ये युवकांना युवतींना चांगल्या पद्धतीनं जीवन मूल्ये आणि त्या मूल्यांची ओळख, तोंड ओळख व्हावी आणि त्या मूल्यावर आधारित त्यांचं युवावस्था पुढे यावी, हा त्यातला मुख्य उद्देश आहे. त्याला जोडूनच या परिसरात बिझनेस करून समाजाच्या उत्पादनामध्ये भर घालणारी आणि आपल्या उदरनिर्वाहासाठी वेगळ्या स्वरूपाचं जे काम करतात, त्या कामामध्ये त्यांना अडीअडचणी काय येतात त्याचंही मार्गदर्शन व्हावं सर्वांना, यासाठी म्हणून उद्योग मिळावा अशा स्वरूपामध्ये सुद्धा एक सत्र ठेवलेलं आहे, जे साहित्याला जोडून हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणून या लोकांच्या मागणीनुसार ते सत्र आम्ही ठेवलेलं आहे. अजूनही परिसंवादात फार उत्तम मुद्दा दिसून येत आहे. प्राचीन जैन साहित्य एक चर्चा, तसेच असणारी आजची जैन स्त्री, या अनुषंगाने थोडक्यात काय संदेश द्याला? आजची जैन स्त्री ही खरं तर स्त्रियांना संपूर्ण समाजामध्ये महात्मा फुले, त्यांच्या सावित्रीबाई यांच्यापासून सुरुवात जर केली तर या महाराष्ट्रामध्ये आज पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांनी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरारी मारलेली आहे. ही या समाजाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. स्त्री आणि स्त्री शक्ती, स्त्री कौशल्य, स्त्रियांचं नियोजन संयोजन, स्वयंपाकघरात जसं नियोजन असतं तसं समाजामध्ये तिने यावं आणि त्या समाजाचं नियोजन संयोजन करून चांगला रुचकर रोज आपल्या घरातल्या सर्वांना जे काय खायला देते तेच समाजामध्ये तिनं चांगल्या पद्धतीचं संयोजन नियोजन करून समाजाला चांगलं नेतृत्व द्यावं, चांगल्या गुणाचा प्रचार प्रसार करावा आणि त्या स्त्रीला काहीतरी या समाजामध्ये महत्त्व आलेलं आहे त्याचा उपयोग स्त्रियांनी करून घ्यावा. त्यांचा वेळ समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. तो महत्त्वाचा विषय लक्षात घेऊन आपण सर्वच स्त्रियांनी याच्यामध्ये यावं आणि या देशाचं, मानवतेचं सुंदर असं काम त्यांनी करावं. घरचं काम, मुलाला घडवण्याचं काम तर छानच छान करतात ना, एक उत्तम नागरिक तुम्ही तयार करता, बरोबर सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा स्त्रियांनी घराच्या बाहेर पडलं पाहिजे. या अर्थानं आम्ही ते सत्र ठेवलेलं आहे. अजून एक छोटासा प्रश्न आहे पाटील साहेब, जैन समाज आणि जैन इतर समाज, तर जैन समाजाच्या वतीने जैनेतर समाज जो आहे त्यांना आपण शांतीसाठी किंवा आपल्या जैन समाजाच्या काही तत्व हे तत्वज्ञान आहे याबद्दल कोणतं मार्गदर्शन, कोणतं काय सांगाल? जैन तत्वज्ञान हे पुरती फक्त जैनांच्यासाठी मर्यादित नाही आहे. विश्वातील सर्व जीवांचं कल्याण करणारं हे तत्व आहे, मूल्ये आहेत. किंबहुना ह्या मूल्यांचं सादरीकरण करण्यासाठी आमच्या जैन समाजामध्ये पूजा, विधी, विधानं असतात. पण त्या विधानामधून सुद्धा सर्वांचं कल्याण करणारी भूमिका सर्वात महत्त्वाची असतात. आमच्या या विधानामध्ये जे मंत्र आहेत त्या मंत्राच्या माध्यमातून सर्व जीवाचं कल्याण व्हावं या हेतूने मानवतेच्या दृष्टिकोनातूनच आमचा विचार आहे. जगा आणि जगू द्या आणि परस्पर एकमेकाशी सहकार्य करत आपण थोडं आपलं जीवन संपन्न केलं पाहिजे. म्हणजे परस्पर जीवानाम अशा स्वरूपाचं तत्त्वज्ञान या माध्यमातूनही पुढे जात असतं आणि ते आम्ही सर्वांसाठी खुलं केलेलं आहे, प्रथमपासून आहे आणि पुढे अनादिकालापर्यंत ते चालत राहणार आहे. आपल्या समाजातील बांधवांच्यात, भगिनींच्यात नेहमीच नम्रता, विनयशीलता दिसून येते. तर ही नम्रता, विनयशीलता पिढ्यानेपिढ्या आपल्यामध्ये अजून कशी रुजली जाते, त्याच्या मागे काही साहित्य आहे? साहित्याच्या माध्यमातून तरी मला तर असं म्हणायचं आहे की पुरुषांच्या पेक्षा आमच्या जैन धर्माचं संवर्धन सर्वात जास्त कोणी केलं असेल तर जैन स्त्रीनं आजपर्यंत करत आलेली आहे. अतिमब्बे म्हणून मी उल्लेख करेन. कर्नाटकामध्ये अतिमब्बे म्हणून एक अतिशय सुंदर असं काम करणारी स्त्री, जिनं आपल्या जीवनामध्ये असा एक संकल्प केला, व्रत घेतलं की ज्या गावामध्ये मंदिर आहे त्या मंदिराच्या शेजारी ग्रंथालय असावं आणि ग्रंथांच्या माध्यमातून, वाचनाच्या माध्यमातून क्रांती घडावी अशा स्वरूपाचं एक संकल्प करून आपलं कॉन्ट्रिब्युशन त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे ग्रंथालय, पुस्तकं आणि आपले परंपरेतले जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्या माध्यमातून जुना ग्रंथ नव्या लोकांना कळला पाहिजे
आणि तो कळून घेतल्यानंतर, कारण काय आता वाचणं हे अतिशय कमी झालेलं आहे आणि या अशा माध्यमातूनच लोकांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून आता संपर्क साधन इतकं चांगलं आहे की त्या माध्यमातून समाज घडवायला अतिशय सोपं काम आहे, पण ते होत नाही हे बी खंत आम्ही व्यक्त करतो. खरं तर फार सुंदर असं जगाचं स्वरूप आता आलं पाहिजे. आज जग एका उंबरठ्यावर असं आहे की हे जग वाचवायचं कसं, तर वाचवायला एकच अनेक लोक सांगतात, संशोधनही सांगतात, जैन तत्वज्ञानही सांगतं की जैनांचं तत्वज्ञान अहिंसेचं असेल, सत्याचं असेल, अपरिग्रहाचं असेल. हे तत्वज्ञान या समाजाला, या विश्वाला नक्कीच तारणार आहे आणि अशा तारणाऱ्या तत्वज्ञानाची मूल्ये जी आहेत ती मूल्ये समाजाच्या तळापर्यंत गेली पाहिजेत, हा आमचा उद्देश आहे. आपल्या जैन समाजामध्ये नेहमीच समाजाशी निगडीत असणारा आणि समाजाला अत्यावश्यक असणारा असा व्यवसाय निवडला जातो आणि तो व्यवसाय पण हे जैन बांधव अतिशय सचोटीने करतात. एक असं निदर्शनास येतं सर्वत्र आपण पाहतो. अगदी. तर याच्या पाठीमागं काय शिकवण आहे तुमच्या संतांची किंवा कोणाची, किंवा आपल्याला जो धंदा म्हणजे जो व्यवसाय करायचा आहे तो नेहमी शास्त्राला धरून असावा, असा एक कल जैन समाजात, सर्व समाजाला मला प्रत्यक्ष तरी जाणवत असतो. तर याच्या पाठीमागं काय तत्वज्ञान आहे किंवा कोणत्या, आणि समाजाला अत्यावश्यक असणारा असा व्यवसाय निवडला जातो आणि तो व्यवसाय पण हे जैन बांधव अतिशय सचोटीने करतात. एक असं निदर्शनास येतं सर्वत्र आपण पाहतो. अगदी. तर याच्या पाठीमागं काय शिकवण आहे तुमच्या संतांची किंवा कोणाची, किंवा आपल्याला जो धंदा म्हणजे जो व्यवसाय करायचा आहे तो नेहमी शास्त्राला धरून असावा, असा एक कल जैन समाजात, सर्व समाजाला मला प्रत्यक्ष तरी जाणवत असतो. तर याच्या पाठीमागं काय तत्वज्ञान आहे किंवा कोणत्या संतांची शिकवण आहे? या विश्वाला प्रथम तीर्थंकर अज्ञात भगवानाने ज्या कला दिल्या, जीवन पद्धती दिली, त्या जीवन पद्धतीमध्ये अंकगणित आणि लिपी यापासून सुरुवात केल्यापासून ते अगदी कृषी आणि व्यवसाय या स्वरूपाच्या कला शिकवल्या आणि त्या माध्यमातून आज अखेर अनेक लोक आमचे त्यामध्ये जे आहेत बिझनेसमध्ये, त्यांनी ते जपलेलं आपलं बिझनेस. जे आता हे बघा, बिझनेस करत करत आपल्याकडे थोडं धन जे मिळतं त्या धनाच्या माध्यमातून धार्मिक दृष्टिकोनातून जे काही चांगलं काम आहे त्या चांगल्या कामाला पुस्तक असेल किंवा एखादं सामाजिक काम असेल. शिकवण काय दिली म्हणजे कोणी असं आहे का? कोणी आदिनाथ भगवान हे आमचे मार्गदर्शक, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि नंतरचे 24 तीर्थंकरांनी सुद्धा ते केलेलं आहे आणि पुढेही करत जाणार आहेत. पुढेही वेळ थोडा जास्त झाला, पण या तीर्थंकरांच्या कर्तव्याबाबत आणि शिकवणीबाबत थोडं 2 वाक्यात सांगा, सर्वांना समजते. ते तीर्थंकरांनी आपल्या मानवतेच्या दृष्टिकोनातून आपलं चिंतन, आपल्या चिंतनामध्ये जे आलेलं आहे ते मानवी जीवन हेच महत्त्वाचं आहे. जैन हा विषय तिथं नाही आहे. तर मानवाच्या जीवनाला अतिशय चांगल्या पद्धतीचा आकार येण्यासाठी जे जैन तत्वज्ञान जैनांनी तीर्थंकरांनी दिलेलं आहे हे समाज उपयोगी आहे, लोकोपयोगी आहे, धर्म उपयोगी आहे आणि समाजातून घडावा, चांगल्या पद्धतीचं स्वास्थ्य त्याला मिळावं आणि त्याला चांगल्या पद्धतीच्या कला कशा अवगत कराव्यात आणि त्या पुढे न्याव्यात, हा सुद्धा एक विचार अतिशय चांगला म्हणजे तीर्थंकरांनी दिलेला आहे. आणि तो वारसा, संस्कार, सुसंस्कार अनादिकालापासून आलेला आणि पुढं असंच पुढं जाणार आहे आणि हेच आमचे काय आहेत, गुरु आहेत. तर मंडळी, फलटण येथे होत असणाऱ्या 25 डिसेंबर रोजीच्या 27व्या मराठी जैन साहित्य संमेलनाच्या संदर्भात आपल्या सभेत आज या मराठी साहित्य संमेलनाचे चेअरमन होते प्राध्यापक D.A. पाटील आणि तसेच सचिव पण आहेत डॉक्टर रावसाहेब पाटील, संजय पाटील, सुषमा रोटे, डॉक्टर सुधीरशास्त्री खने, अशी या जैन समाजाशी योगदान देणारी मंडळी फलटणमध्ये येणार आहे. मी जैन आणि जैन इतर बांधवांनाही आवाहन करतो की अशा काही आपल्या समाजाच्या जडणघडणीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या, समाजामध्ये एकी राहण्यासाठी आणि आपल्या शहरामध्ये कोणत्याही नगरीमध्ये, संपूर्णतः भारत देशामध्ये स्वातंत्र्यता आणि जैन समाजाची काही असणारी मूलभूत तत्वज्ञान प्राप्त करण्यासाठी याचा सर्वांनीच लाभ घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं आहे. बरोबर ना सर? म्हणजे मी राजाभाऊ बोंद्रे, सातारा न्यूज. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.